नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण स्लीव्सची डिझाईन पाहणार आहोत. साडीतला कपडा वापरून सध्या जास्तीत जास्त ह्या लग्नाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त चालणारी ही डिझाईन आहे बघा. उंची 10 इंच, रेडी आपल्याला 9.5 ठेवायची आहे. दंडघेर 4.5 आणि 1.5 इंच मार्जिन आपण या बाहीमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार बाहीचं माप टाकायचं आहे. रेग्युलर जशी बाही कट करतो तशी बाही कट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता. आता बाही मी कट करून घेतली आणि त्याचबरोबर जो ब्लाऊजचा कपडा आहे त्यावर सुद्धा बाही कट केलेली आहे. तर 4 इंचाचा काठ इथे आलेला आहे आपल्याला. तर 4 इंचाचे काठ जेवढा आहे तेवढं आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मला 4 इंचाचा पूर्ण काठ नको आहे, थोडासा पाव इंच मी इथे कमी केलेला आहे आणि वरून 2 इंच आपल्याला गॅप सोडायचं आहे या डिझाईनसाठी. आता इथे बाहीची उंची तुमची 10-11 सुद्धा असू शकते कोणाची. तर अशाच पद्धतीने तुम्ही इथे माप घ्यायचं आहे. आता इथे पाहू शकता 1.2 वरती मार्जिन केले, म्हणजे 1.25 इंचला एकदम थोडंसं कमी आहे, एक आणि त्यानंतर 2 लाईन असं. 1.25 इंचवर जर केलं तर थोडासा मोठा होतो जो मधला शेप आहे तो. तर त्याच्यानुसार तुम्ही इथे थोडंसं कमी जास्त करू शकता, परंतु 1.25 इंच 1.2 इंच हे अंतर ठीक आहे ह्या डिझाईनसाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने याची आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं बघा, आपण साडीतला कपडा इथे वापरणार आहोत. कॉन्ट्रास्ट जर कलर असेल तर खूपच सुंदर ही बाही आणि सध्याच्या लग्नाच्या ट्रेंडमध्ये मी सगळ्यात जास्त ही डिझाईन शिवली आहे म्हणून ही तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही सुद्धा नक्की शिवा आणि जर कोणी कस्टमर येतात तर त्यांना दाखवा, नक्कीच त्यांना आवडेल आणि तशा पद्धतीचे तुम्ही त्यांना स्टिच करून देऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम स्लोमध्ये, एकदम सावकाशपणे, पूर्ण परफेक्ट असं तुम्हाला विदाऊट कॅनव्हासमध्ये फिनिशिंग सहित कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. बघा, विदाऊट कॅनव्हास आपण ही बाही डिझाईन तयार करणार आहोत. इथे बघा, बरोबर ॲक्युरेट काठावरती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अस्तर आणि त्याचबरोबर एक पिन लावून घ्यायची. पिन लावताना दोन्हीही बाजूला मी लावली बघा. आता आपल्याला जी डिझाईन आहे त्या डिझाईनला अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे आणि बघा व्यवस्थित असं 1/2 इंचाचं मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं. बघा, इथे आपण मार्जिन 1/2 इंचाचं ठेवलं आणि पहिलं 1.2 इंच घेतलं होतं, म्हणजे बघा जवळजवळ ते 1.5 इंचाचा आपला मधला गॅप तयार होतो आणि तो थोडा पसरतो, मग त्यामुळे तो ऑलरेडी आपला व्यवस्थित होतो. त्यामुळे 1.2 इंच तुम्ही घेऊन परफेक्ट अशी बाही तुमच्या कस्टमरसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठी शिवणार असेल तरी शिवू शकता. आता इथे काय करायचं बघा, आपल्याला मधोमध एक नॉच देऊन घ्यायचा, छोटासा कट द्यायचा, म्हणजे पुढे आपल्याला ते शिवताना सोपं जाणार आहे. त्यासाठी तो नॉच कशासाठी दिला हे मी तुम्हाला सांगते पुढे. आता काय करायचं, मधला जो कट देऊन कपडा कट करून घ्यायचा आणि शिलाई कट करायची नाही आपल्याला अशा पद्धतीने, आणि कटसुद्धा छोटे छोटे द्यायचे, शिलाई न कट होऊ देता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कट देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आता बाही उलट करून घ्यायची. आता बाही उलट करून घ्यायची आणि व्यवस्थित असं आतल्या बाजूनी प्रेस करून घ्यायचं. इथे जर तुम्ही इस्त्री करून घेतली तर खूपच छान होईल. आता विदाऊट कॅनव्हास आहे तरीसुद्धा किती फिनिशिंग छान येतं, तुम्ही इथे पाहू शकता. व्यवस्थित असं थोडंसं टीप जी आहे आपली ती थोडी नाजूक ठेवायची आणि जेव्हा आपण कॅनव्हास वापरत नाही तेव्हा अशा पद्धतीचे थोडेसे काही ट्रिक असतात, तर त्या वापरले तर आपला वेळसुद्धा खूपच कमी, म्हणजे वेळ वाचतो. कमीत कमी वेळामध्ये आपलं काम हे होतं आणि फिनिशिंगसुद्धा सुंदर येते. आता आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग, वन पीस, साड्यांवर सर्व काही व्हिडिओ मी टाकते. आता सध्या ब्लाऊजचे डिझाईनचंच खूप चालू आहे लग्नाच्या सीझनमुळे, त्यामुळे मी आता सध्या तेच टाकते. तर तुम्हाला वेगळं काही बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला एक कमेंट करा, मी तुमच्याशी तो व्हिडिओ लवकरच शेअर करेन. इथे पाहू शकता जो कट दिलेला आहे तिथेच मी कसं फोल्ड केलं ते तुम्ही व्यवस्थित पहा. एकदा पाहिल्यावर लक्षात येणार नाही, तेवढाच व्हिडिओ पॉज करा आणि नंतर पहा आणि नंतर जेव्हा तुम्ही स्टिच करताय तेव्हा एकदा जर व्हिडिओ लावला आणि त्याच पद्धतीने केलं तर मी बघा
कुठेही कट केलेलं नाही आहे. सर्वचा सर्व जो बाईचा व्हिडिओ आहे तो सर्व तुमच्याशी शेअर केलेला आहे, म्हणजे तसाच्या तसा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते मी. आता दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आतल्या बाजूने, म्हणजे काय होईल, काट वगैरे व्यवस्थित असं फोल्ड होईल, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येईल. आता जर तुम्ही खालून पट्टी वगैरे जोडणार असाल तर तिथे बघा आपला वेळ जातो, टाईम जातो. तर त्यापेक्षा आपण असं जर फोल्ड केलं अशा पद्धतीची ट्रिक वापरून तर व्यवस्थित असं छान असं फिनिशिंगसुद्धा येईल आणि वेळसुद्धा वाचेल. आत्ता पाहू शकता हा मी अस्तर आणि जो साडीतला कपडा आहे तो घेतला आहे. तर ह्याची रुंदी आहे 6 इंच आणि उंची आहे 4 इंच. तर यापासून आपल्याला इथे डिझाईनमध्ये एक बो लावायचा आहे. तर तो बो कसा बनवायचा पाहू शकता. 3 बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि जी उंची आहे उंचीच्याच बाजूने आपल्याला शिवायचं आहे. जी रुंदी आहे तिकडे आपल्याला थोडंसं एक बाजू शिवून नाही घ्यायची, ते पण सरळ करून शिवून घ्यायची आहे. त्यामुळे छान असा बन आपला इथे तयार होईल. आता काय करायचं बघा, पूर्ण साईडने सुद्धा एक टिप देऊन घ्यायची, फक्त सिंपल टिप द्यायची, बाकी काहीही आपल्याला वेगळं इथे करायचं नाही आहे. सिंपल ही टिप देऊन घ्यायची. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचे छोट्या छोट्या चुन्या आपल्याला मारून घ्यायच्या आणि याचा सेंटर काढून घ्यायचा. तिथे पाहू शकता हा सेंटर काढलाय. आता तुम्ही काय करायचं, आपण पहिल्यांदाच ही बाही शिवतोय ना, तर ह्याचा अगोदर सेंटर काढायचा आणि नंतर हे छोटे छोटे चुने देऊन घ्यायच्या. ठीक आहे, मी आता नंतर काढलं तर मला अंदाज आलेला आहे बरोबर कुठे ह्याचं सेंटर येणार आहे. पाहू शकता परफेक्ट असं तयार झाला आपला बन. आता आपल्याला हा जो बन आहे तो आपल्या स्लीव्सवरती किंवा बाहीवरती हा व्यवस्थित असं सेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा अगोदर एक काय करायचं, टाचण पण लावून घ्यायची आहे. या टाचण्या वगैरे असतात त्याचा उपयोग आपल्याला स्टिचिंगमध्ये खूप सारा होतो. त्यामुळे एक पॅकेट आणून ठेवायचं आणि जेव्हा पण आपण अशा डिझाईन्स जेव्हा शिवतो तेव्हा नक्कीच त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो किंवा फायदा खूपच होतो. आता व्यवस्थित हाताने जर आपण नुसतं केलं तर एवढं फिनिशिंग येत नाही, म्हणजेच थोडंसं इकडे तिकडे सरकतं, तर ते एकदा टाचणी लावली तर सरकत नाही, एवढंच, बाकी काही नाही आहे. नसेल तर तुम्ही घरातले सेफ्टी पिनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. ते सुद्धा सुई असेल ते सुद्धा वापरू शकता. घरच्या घरी आपल्याला करायचं तर थोडंफार आपण डोकं चालवायचं आणि ते केलं तरी होणार आहे. ते पहा मी काय केलं, एक छोटासा पॅच घेतलेला आहे आणि तो इथे लावून घेतला आहे. तर अशा पद्धतीने आपली ही बाहीची डिझाईन तयार झाली आहे. ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की